राज्य शासनानं 2001-2 पासून मूळ पदांमध्ये वाढ झाल्यास त्या पदांना शासनाची मान्यता मिळाल्याशिवाय संबंधित शिक्षकांना वेतन देऊ नये, त्यांना मंजुरी देऊ नये अशा प्रकारचे आदेश काढले। आणि सभापती महोदय, ह्या पायाभूत पदांना शेवटी वित्त विभागाची मान्यता मिळाल्याशिवाय आमचा शालेय शिक्षण विभाग सुद्धा मान्यता देऊ शकत नाही। याला होणारा विलंब हा वित्त विभागाच्या स्तरावरती होतो। सभापती महोदय, मला खेदाने सांगावं वाटतंय की 2008, 9, 9, 10 आणि 10, 11, 11, 12, 12, 13, 13, 14 6 वर्षाचे प्रस्ताव प्रलंबित आहे। आता 2 महिन्यापूर्वी 3 वर्षाचे प्रस्ताव सभापती महोदय यांनी मान्य केले। जवळजवळ 895 पदं आहेत। आता या 895 पदांवर काम करणारे आमचे शिक्षक 2008-9 पासून काम करतायत। यांना मात्र अद्यापही वेतन देण्याच्या संदर्भात पदांना मंजुरी दिली, पण वेतन देण्याच्या संदर्भात सभापती महोदय शासनाने कोणतीही तरतूद केलेली नाहीये। ती तरतूद होण्याची आवश्यकता नसेल तर आपण आपल्या पुरवणी मागण्यांमध्ये किंवा अन्य काही मार्गाने या पायाभूतपेक्षा वाढीव पदांना प्रथम नेमणुकीच्या दिनांकापासून आपण जेव्हापासून पदांना मान्यता दिली तेव्हापासून नव्हे, पण जेव्हापासून हे शिक्षक काम करतायत, जेव्हापासून आपण या पदांना मान्यता दिलेली आहे तो त्यांचा अधिकार आहे, कारण ते अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करतात। या सर्व शिक्षकांना मूळ नेमणुकीच्या दिनांकापासून मान्यता देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय।